हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज नाश्त्यासाठी करणार आहोत तांदळाची आप्पे. तर म्हणजे खूप छान आणि वेगळी रेसिपी आहे. तर इथे मी 2 वाटी तांदूळ भिजत घातलेत. 2 ते 3 तासासाठी तुम्ही भिजत घालू शकता किंवा रात्रभर पण भिजत ठेवले तरी काही हरकत नाही. तर मी रात्री म्हणजे भिजत घातले होते आणि त्याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात ते तांदूळ टाकून 2 बटाटे आणि अर्धी वाटी दही. आता हे सगळं टाकून छान असं आपण एकदम बारीक असं बॅटर तयार करून घेऊया. जसं आप्पेला आपण वाटतो तसंच हे बॅटर वाटून घ्यायचं. खूप छान आणि टेस्टी आप्पे तयार होतात. तर इथे बॅटर बघू शकता तुम्ही. तांदळामध्ये अजिबातच पाणी ठेवायचं नाही आणि कारण दही पण टाकणार आहोत, सो पाण्याची गरज याला लागणार नाही आहे. बॅटर आपलं तयार आहे. हे आपण 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण याच्यामध्ये जे स्टफिंग भरणार आहोत, म्हणजे आप्पे करणार आहोतच, पण याच्यामध्ये म्हणजे वेगळं असं स्टफिंग भरणार आहोत, त्याची तयारी करून घेऊया. तर स्टफिंगसाठी मी इथं पनीर घेतलेलं आहे. पनीर एकदम बारीक किसून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार इथं भाज्या तुम्ही टाकू शकता. मी इथे गाजर, कांदा, ढबू मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये स्वीट कॉर्न पण टाकू शकता. नंतर मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत आणि चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं याच्यामध्ये. तुम्ही लाल चटणी देखील किंवा हिरवा मसाला देखील ह्याच्यामध्ये वापरून टाकू शकता. हिरव्या मसाल्याने पण याच्यामध्ये म्हणजे टेस्ट छान येते हिरव्या मसाल्याची. तर मी इथं चटणीचा वापर केलेला नाही आहे. फक्त चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. कारण मुलं खाणार होतीत. तर तुम्हाला जर थोडंसं चटपटीत आणि तिखट करायचं असेल तर तुम्ही थोडासा चाट मसाला आणि हिरवा मसाला वाटून याच्यामध्ये टाकू शकता. तर आता इथं आपलं स्टफिंग पण तयार आहे आणि तांदळाच्या बॅटरमध्ये अर्धा चमचा सोडा आणि चवीप्रमाणे मीठ हे टाकायचं आणि एक 2 मिनटासाठी छान असं अशा पद्धतीने एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं, जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते हलकं होऊन जाईल. आणि आप्पे जे करणार आहोत तो एकदम सॉफ्ट होतील. कारण हे आपण फर्मंट व्हायला ठेवलेलं नाही आहे. सो थोडासा सोडा टाकायचा याच्यामध्ये आणि आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा-अर्धा चमचा तेल टाकून छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता माझ्याकडून जास्त बॅटर भरलं गेलं होतं. तर तुम्ही स्टफिंग भरायचं आहे ना, सो प्रत्येक साच्यामध्ये अर्धं-अर्धं बॅटर भरा आणि नंतर स्टफिंग टाका, जेणेकरून ते बरोबर मधल्या बाजूला ते स्टफिंग राहील. अशा पद्धतीने सगळ्या आप्पे पात्रामध्ये म्हणजे साच्यामध्ये अर्धं-अर्धं बॅटर भरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे स्टफिंग केलं आहे पनीरचं, ते याच्यामध्ये 1-1 चमचा भरून वरतून परत आपण ते कव्हर करून घ्यायचं. जेणेकरून आतमध्ये स्टफिंग आणि वरती आप्पे आणि खूप छान क्रंची असं म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं, जेणेकरून ते खूप असं क्रिस्पी आणि आतून स्टफिंग थोडंसं सॉफ्ट खूप छान फ्लेवर येतो आणि टेस्टी होतात आप्पे हे. तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि आता हे वरती बॅटर टाकल्यानंतर ह्याच्यावर झाकण लावायचं. 1-2 मिनटासाठी ह्याला छान शिजू द्यायचे. मीडियम हीटवर शिजू द्यायचं. एकदम स्लो गॅस करायचा नाही किंवा एकदम फास्ट करायचा नाही. कारण मध्ये जो आप्पे असतो तो करपण्याची शक्यता असते. तर मीडियम हीट ठेवायची आणि 1-2 मिनटासाठी त्याला छान क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे लालसर असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि आता तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने म्हणजे हलक्या हाताने ते लगेच पलटतायत. अगदी म्हणजे अजिबात चिटकत नाहीत ते खाली. खूप छान होतात हे आप्पे. तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. It's alright. It's alright.